स्वामी काज गुरु भक्ती 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 पितृवचन देवापती वाह 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 क्या बात है जय हो वाह पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती ओ पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हित विष्णूची महापूजा 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 स्वामी काज गुरु भक्ती 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 पितृवचन सेवापती क्या बात? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हो हित विष्णूचे महापूजा हित वाह 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 जय हो विष्णूचे क्या बात है महापूजा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूचे महापूजा हेच विष्णूचे महापूजा एकदा जोरदार टाळी वाजवा वाह 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 क्या बात है स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा याच्यापेक्षा वेगळा अनुभव नाही महाराज म्हणतात हेच विष्णूची महापूजा अनुभवणू ही दुजा या चार गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये बास भगवंताची पूजा म्हणजे हीच पूजा आहे मग या मिळालेल्या नरदेहामध्ये आल्यानंतर या चार गोष्टी आपल्या जीवनामध्ये असू द्याव्या विश्वाच्या मालकाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे कुणाला आवडतं ते विश्वाच्या मालकाला या जगाला काय आवडतं त्यापेक्षा विश्वाच्या मालकाला काय आवडतं हे आपण केलं पाहिजे त्या विश्वाच्या मालकाला आवडतं आमच्या संतांनी सांगितलं नामाचा उच्चार रात्रंदिस नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडतं पवित्र नरदेहामध्ये आल्यानंतर काय खावं आणि काय खाऊ नये पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असावी हे विश्वाच्या मालकाला आवडतं तुळशी माळ गोपी चंदन टिळा तुळसी माळ
गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा आवडे देवासी तू ऐका प्रकार. त्या विश्वाच्या मालकाला त्याचं नाव घेतलेलं आवडतं. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली त्याला आवडते. कपाळाला सुंदरसा चंदनाचा टिळा लावलेला त्याला आवडतो. कपाळाला सुंदरसा बुक्क्याचा टिळा लावलेला त्याला आवडतो. आणखी काय आवडतं हे सगळं जरी असेल पण आपल्यामध्ये काय झालं माहितीये, याचा त्याचा द्वेष करणं हा भाव जास्त वाढला. कपाळाला टिळाय, वेश वारकऱ्याचा आहे, पण एकामेकामध्ये द्वेष भावना वाढली. पण महाराजांना हे सगळं आवडतं. त्याचबरोबर काय आवडतं तर आपल्या वारकऱ्यांमध्ये जे प्रेम आहे ना ते प्रेम देखील भगवंताला आवडतं. कारण इथं असं आहे, या सगळ्या गोष्टी जरी असेल तरी कर्मप्रधान हे जीवन आहे. कसं जीवन आहे मायबाप? कर्मप्रधान हे जीवन आहे. याला थोडा इको राहू दे दादा बोलताना. कर्मप्रधान जीवन आहे म्हणजे कसं, या सर्व गोष्टी जरी केल्या आणि कर्म वाईट केले महाराज, कर्म जर वाईट केले आणि तिन्ही देव जरी आपल्या बरोबर असले तरी आपलं रक्षण होऊ शकत नाही. आणि कर्म जर चांगले केले, तिन्ही देव जरी आपल्या विरोधामध्ये असेल तरी आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही. कारण कर्मप्रधान हे जीवन आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. कशा पद्धतीनं कर्माची गती आहे का. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर. जैसे जाते कर्म तैसे फळ दे तुरे ईश्वर. जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्मप्रधान हे जीवन आहे मायबाप. तुम्ही म्हणताल महाराज आमच्या गावामध्ये ज्यांनी चांगले कर्म केले तेही तिथंच गेले. कुठे? स्मशानभूमीमध्ये. ज्यांनी वाईट कर्म केले तेही कुठे गेले? बारीक वाटा. ज्यांनी वाईट कर्म केले तेही कुठे गेले बाबा? तिथंच गेले. मग महाराज आम्हाला सांगा, चांगले कर्म केल्याचा फायदा काय, वाईट कर्म केल्याचा तोटा काय? हो, वाईट कर्माचाही तोटा आहे, चांगल्या कर्माचाही फायदा आहे. काय फायदा आहे का? महाभारतामध्ये दोन पात्र आपल्याला बघायला मिळतात. एक आहे पांडवांचं आणि एक आहे कौरवांचं. पण तुमच्या सगळ्यांच्या समोर दोन पात्र जरी असेल आणि तुम्हाला प्रश्न विचारला, सांगा पांडवांचे कर्म कसे होते, तरी तुमच्या मुखातून काय उत्तर येईल? काय उत्तर येईल? चांगले कर्म होते. आणि कौरवांचे कर्म कसे होते असं विचारल्यावर काय उत्तर येईल? वाईट कर्म होते. मग महाराज कौरवही गेलेत, पांडवही गेलेत, याचा फायदा तोटा काही झाला का? हो, कबीर महाराजांनी सांगितलं फायदा तोटा. ऐका. हो, कौरव पांडव दोन बाई, कौरव पांडव दोन बाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव दोन बाई, एक सच्चा एक झूठा. हे सच्चा तो वै कुंठ जावे. ऐकलं? सच्चा कुठं गेला? वैकुंठात गेला मायबाप. हो, सच्चा तो वै कुंठ जावे, झूठा नरक में बेटा. हे सच्चा तो वै कुंठ जावे, झूठा
नरक में बेटा। सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी। सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी। निंदा मत करना किसकी, निंदा कर्मप्रधान जीवन आहे। पांडवांचा दृष्टांत तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवला। कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा। सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा। सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसकी। विश्वाच्या मालकाला हे सगळं करत असताना योग्य कर्म आवडतात। कर्म आपल्या जीवनामध्ये चांगले असावे आणि त्या कर्माच्या बळावरती आपल्याला फळ सुद्धा चांगलं मिळणार आहे। म्हणून केले कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले मेले। ऐसे किती जीवनामध्ये कर्म करत असताना शुद्ध कर्म असावेत। जीवनामध्ये जीवन जगत असताना शुद्ध कर्मानं जीवन जगावं, मुखानं सत्य बोलावं। अभंगाच्या 3ऱ्या चरणात सत्य बोले मुखे, 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 सत्य बोले मुखे। जय हो क्या बात है। सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे। जय हो क्या बात है। बोले मुखे, सत्य 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 बोले मुखे। कांचा दुखे, दुखवाने कांचा दुखे, दुखवाने कांचा दुखे, दुखवाने कांचा दुखे। हेची विष्णूची महापूजा, क्या बात है। जय हो। विष्णूची महापूजा, हेची 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 विष्णूची महापूजा। पूजा सत्य बोले मुखे, दुखवी आणि कांचा दुखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा। सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांचे दुखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा। सत्य बोले मुखी, दुखवे आणि कांचे दुखे। मुखानं सत्य बोलावं आणि आपली जी मंडळी, आपली जी माणसे, ज्यांच्यावरती आपण अत्यंत मनापासून प्रेम भावानं ज्यांच्या सोबत राहतो,
त्या प्रत्येकाच्या दुःखामध्ये सहभागी होणं हे आपलं काम आहे.